नमस्कार, मी आदित्य विक्रम श्रीवास्तव, वर्ग 7वीचा विद्यार्थी. आम्ही विकसित भारत उपक्रम अंतर्गत समृद्ध भारत या थीमावर आधारित आम्ही जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निजेपार, पंचायत समिती सालेकसा, जिल्हा गोंदिया शाळेचे विद्यार्थी पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर प्रकल्प सादर करीत आहोत. वाढती लोकसंख्या, पर्जन्याचे अनियमित वितरण आणि नैसर्गिक जलस्रोतांचा ऱ्हास यामुळे पाणी बचत करणे ही काळाची गरज आहे. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही आणि ते एक मर्यादित संसाधन आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा. पाणी बचत का गरजेची आहे? पाणी सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेले गोडे पाणी मर्यादित आहे. नैसर्गिक जलस्रोतांचा ऱ्हास होत असल्याने पाणी वाचवणे गरजेचे आहे. पाण्याचा योग्य वापर केल्याने प्राणी आणि वनस्पतींचे जीवन सुरक्षित असेल. पाणी बचत कशी करावी? घरातील होणारे गळती दुरुस्त करा. गरजा नसताना नळ बंद ठेवा. सांडपाण्याचा वापर झाडासाठी करा. आवश्यक तेवढेच पाणी वापरा. आपल्या पुढच्या पिढीला वन्य प्राण्यांना वनस्पतींना पाणी मिळावे याकरिता आजच पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. पाण्याची बचत कशी करावी याकरिता आम्ही सर्व विद्यार्थी आज पाण्याची बचत विषयाला अनुसरून एक प्रकल्प करीत आहोत. पहिले पॅनलची बटन चालू करू, मग बोर्डची बटन चालू करू. विहिरीमधला पाणी टँकमध्ये नेऊ. जसं टाकी भरणार तसं लाईट दिसणार. त्यानंतर आम्हाला कळेल की पाणी भरलं आहे. मग त्यानंतर आवाज येईल. आणि नंतर मोटर बंद करू. घरामध्ये पाणी वापरण्यासाठी घरावर टाकी लावतो. टाकीत विहिरीमधून मोटरने पाणी भरतो. टाकी पूर्ण भरल्यावर खाली पाणी सांडते. तेव्हा टाकी पूर्ण भरली समजते व आपण मोटर बंद करतो. पण त्या वेळेत खूप पाणी वाया जातो आणि पाणी वापरल्यानंतर टाकीत पाणी किती शिल्लक आहे हे कळत नाही. या समस्येचे निराकरणासाठी हा प्रोजेक्ट आम्ही बनविला आहे. पाणी वाचवण्यासाठी बनविला आहे.